मराठी भाषेबाबत शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कारवाई करा असं पत्र मनसेचे नेते अमित ठाकरेंनी शालेय राज्यमंत्री पंकज भोयर यांना पाठवलेलं आहे। सर्व शासकीय आणि खासगी शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक असूनही काही नामांकित बोर्डाच्या शाळांमध्ये नियम पायदळी तुडवल्याचा आरोप अमित ठाकरेंनी केला आहे आणि जी शाळा मराठी भाषा शिकवण्याचं टाळत आहे अशा शाळांवर शिस्तभंगाची किंवा मान्यता रद्द करण्याची कारवाई करावी अशी मागणीही अमित ठाकरेंनी केली आहे। मराठी भाषेबाबत अमित ठाकरेंनी थेट पंकज भोयर यांना पत्र लिहिलेलं आहे आणि ज्या शाळा मराठी शिकवत नाहीत त्यांच्यावर कारवाई करा असं यावेळेस त्यांनी या पत्रात मागणी करताना म्हटलेलं आहे। अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करा असं अमित ठाकरेंनी पत्र लिहून पंकज भोयर यांना मागणी करताना म्हटलं आहे।